हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर इथे मी तुम्हाला कांदा चॉपिंगचं जे माझं चॉपर आहे ना ते दाखवत होती की त्यात कसा कांदा चॉप होतो. हा मी लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवला होता तुम्हाला की जो मी डीमार्टमधून घेतला आहे. आणि खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे चॉप होतो एकदम बारीक. मला खूप बारीक कापता नाही आहेत, ज्यांना नाही आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे. त्यानंतर इथे मी बनवते मटर पनीरची भाजी आणि चपात्या वगैरे. हे माझं आजचं लंच आहे. आज ना मला किचन क्लिनिंग करायचे, डीप क्लिनिंग. त्यामुळे मी जास्त मेहनत घेऊन नाही करत आहे. नाहीतर मग तसं तर पनीरला मस्त फ्राय केलं पाहिजे आणि मटरला बॉईल केलं पाहिजे, टोमॅटोची प्युरी केली पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे, तेव्हा ती मटर पनीर एकदम बेस्ट होते. मग रेग्युलर बेसिसवर कधी कधी हे चालतं. माझ्याकडे पनीर होतं आणि मटर पण होते. आता तर मटर खूप छान आलेले आहेत मार्केटमध्ये. त्यामुळे मी अचानकच ठरवलं की चला हे बनवते. आणि हा जो व्हिडिओ आहे ना हा 15-20 दिवसापूर्वीचा असेल, कारण की हा व्हिडिओ लास्ट वीक मी शेअर करणार होती. पण मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती अचानक. लास्ट सॅटर्डेला मला अचानक हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. आणि आता मी एवढं काम करू शकत नाही. मला डॉक्टरांनी मना केलं आहे की इतकं काम करण्यासाठी. थोडं थोडं करू शकते. पण ज्यावेळेस मी पूर्णपणे ठीकठाक होती त्यावेळेस मी एवढं सगळं करत होती. तर इथे भाजीला मस्त उकळी आलेली आहे. आणि आता मी याच्यामध्ये मटर आणि पनीर ॲड करणार आहे. आणि हे करता करता मी बघत होती मस्तपैकी पिक्चर मराठी, देऊळ बंद. तुम्ही हा पिक्चर बघितला आहेत की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. बेस्ट पिक्चर मला वाटतो हा, की ज्यात आपल्याला समजतं की देव आपल्यासोबतच आहे. आणि देव म्हणतो की तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा आणि मी तुमच्यासोबत आहे नेहमी. तुम्ही माझ्या मंदिरात येऊन पाया नाही पडल्या तरी चालेल, तुम्ही तुमचं काम करत राहा, मी नेहमी तुमच्यासोबत आहे. असा हा पिक्चर आपल्याला सगळं सांगतो. म्हणून हा पिक्चर मला खूप आवडतो. मी कितीही वेळा बघू शकते. तसं तर हा 2024चा पिक्चर आहे, श्री स्वामी समर्थांचा. 2014चा पिक्चर आहे. पण मी लास्ट 2-3 इयर्समध्ये हा बघितला. आणि त्यानंतर मी आत्तापर्यंत आय थिंक 100 वेळा बघितला असेल असं तरी मला वाटतं. तर इथे हा मस्त पिक्चर चालू होता. आणि जेवण झाल्यानंतर मग मी घेतलं किचन क्लीन करायला. आणि हा व्हिडिओ जरी तुम्हाला किचन क्लिनिंगच्या 7-8 मिनटात दाखवत असेल, पण हे करण्यासाठी मला 2 ते 3 तास गेलेत. तर इथे मी सगळ्यात पहिले चिमणी क्लिनिंग करून घेते आहे. हा स्प्रे आहे माझ्याकडे, जो मी ॲमेझॉनवरनं मागवला होता. हा मिशोवर, फ्लिपकार्टवर पण अवेलेबल आहे. खरंच खूप छान आहे. जिथे ग्रीसचे डाग वगैरे असतात ना ते साफ करण्यासाठी बेस्ट आहे. तर इथे मी ना चिमणी सगळ्यात पहिले क्लीन करून घेतली. आणि त्याचे जे आतमधले खालच्या साईडचे हे असतात ना प्लेट्स, त्यांना पण ऑलरेडी धुवून ठेवलं होतं मी साईडला. जितकं होईल तितकं मी जेवण बनवता जे फ्री टाईम होता त्यात मी करत होती काही गोष्टी. आणि इतकं पूर्ण किचन तर मी फक्त बाहेरनंच क्लीन करते. आतमधनं करण्यासाठी मला अजून एक दिवस वेगळा द्यावे लागेल. आणि ते आत्ता तरी मला पॉसिबल नाही आहे. जसं की मी सांगितलं की आता मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेला आहे आणि इतकं वर खाली चढून कामं करायला नाही सांगितले. तर सगळ्यात पहिले मी मस्तपैकी चिमणी क्लीन करून घेतली. आणि ना आमचं घर रोड टच आहे, वरती आहे खूप फ्लोअर, पण तरीसुद्धा रस्ता आमच्या साईडने येतो ना, त्यामुळे खूप जास्त धूळ येतच राहते. आणि आमच्या इथं कन्स्ट्रक्शनचं पण काम चालूच राहतं, त्यामुळे धूळ येत राहते. आणि व्हाईट किचन असल्यामुळं काय होतं ना, हे बाहेरून स्वच्छ दिसतं आहे, पण जी बॉर्डरला वगैरे असं हाताचे निशाण वगैरे असतात ना, ते जे रोज घरात असतात ना किंवा जे रोज किचनमध्ये काम करतात ना त्यांनाच दिसतात. बाकी लोकांना छानच दिसतं लांबून की अरे वा छान दिसतंय, पण जे रोज करत असतात ना त्यांना दिसतात. आणि चिमणी कितीही असली ना तरीसुद्धा साईडला पण असं थोडंफार डाग येतातच. त्यामुळे मी ते काय करत होती, एक मस्तपैकी ग्रीन कलरची जी घासणी असते ना ती घेतलेली हातामध्ये, थोडंसं सर्फ लावून. आणि तिच्याने थोडंसं रब केलं ना की ते डाग निघतात. पण हे जे आपलं ॲक्रेलिकचं असतं ना त्याच्यावरचे डाग पटकन निघतात. सो मी या साईडचं वरचं पहिले सगळ्यात आधी क्लीन केलं, किचन ओटाच्या साईडला त्या साईडचं.
त्यानंतर ह्या साईडला आली, दुसऱ्या साईडला, आणि हे वाला जे माझं पूर्ण कपाट आहे ना ते साफ केलं. ॲक्च्युली ह्या साईडचा हिस्सा जास्त खराब नाही होत, जास्त खराब होतो किचनचा इथला हिस्सा, कारण की तिकडे सगळे मसाल्याचे डबे आहेत, तिकडे सगळे भांडे आहेत, तर त्यांना माझा जास्त हात लागतो, त्यामुळे त्या ट्रॉल्यांना जास्त हात लागतो. या साईडला इतकं नाही खराब होत, त्यामुळे या साईडचं इझी पडतं. आणि हे जे पूर्ण कपाट आहे ना त्यामध्ये माझं सगळं केकचं सामान आहे, माझे ओव्हन आहे त्याच्या आतमध्ये, माझं केकचे जे बेकिंग मटेरियल वगैरे आहेत ना ते सगळे आहे. मी जे ऑर्डर्स घेते ना त्याचं सगळं सामान ठेवण्यासाठी तो अख्खा कपाट केलेला आहे मी. तुम्हाला जर माझ्या केकच्या बिझनेसबद्दल किंवा कशाबद्दल माहिती हवी असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी केकच्या बिझनेस घरूनच करते, तर त्यामुळे मी त्या एक अख्खं कपाटामध्ये माझं सगळं सामान मावतं. त्यानंतर मी ह्या साईडचे कपाट साफ करून घेतल्यानंतर वरचे हिस्से पहिले क्लीन केले, खालचे नंतर करणार आहे, कारण की मला किचन ओटे पण धुवायचे आहेत. त्यामुळे हे जी माझी बॉर्डर आहे ना किचनला आतमध्ये जायची ती पहिले साफ करून घेतली, आणि मग त्यानंतर मी करणार किचन क्लिनिंग. तर तसं तर ना चिमणी लावल्यापासनं मला गॅस रोज नाही धुवावं लागत, आणि तसाही गॅस रोज नाही धुतला पाहिजे. रोज धुतला की मग तो खराब होतो. ज्यावेळेस सर्व्हिसिंग करायला येतात ना गॅसवाले, त्यावेळेस ते पण सांगतात की रोज गॅस नका धुवू तुम्ही, म्हणून मी रोज नाही धुवत, आठवड्यातनं एकदा वगैरे किंवा दोनदा जर जास्तच घाण असेल. त्याने आमचं ना खूप जास्त तेलकट तुपकट नाही होत, मी तिथल्या तिथे साफ पण करत राहते, आणि आमचं खूप जास्त जेवण पण नाही बनत. म्हणजे काही काहींची मोठी फॅमिली असते त्यामुळे खूप जास्त बनतं, त्यामुळे ते तेवढं घाण होतं पण, तर तेवढं नाही होत, बेसिक लेवलला असतं आमचं, त्यामुळे इतकं पण घाण नाही होत. आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा क्लीन केलं तरी होऊन जातं. तर पण मी ज्या वेळेस करते त्यावेळेस मला ना एकदम प्रॉपर कोपरा करायचा असतो, कारण की मग परत नाही होत. म्हणून मग मला ते गॅसचे जे स्टँड आहे ते सुद्धा मी पूर्ण चिकट झालेलं असेल तर ते सुद्धा काढायचे असतात. मग प्लॅटफॉर्म मी 4 वेळा घासेल चालेल, पण जोपर्यंत ते ऑइलचं डाग निघत नाही तोपर्यंत मी घासतच राहील, आणि ते क्लीन केल्याशिवाय सोडत नाही. तर असं आहे माझं. त्यामुळे मी किचन वगैरे हे पूर्ण साफ करायला मला ऑलमोस्ट 2-2.5 तास गेले असेल, जे मी तुम्हाला 7 मिनटात दाखवते. तर अशा पद्धतीने मी पहिले हे बाहेरनं मस्त डीप क्लीन करून घेणार, आणि आता आतमधनं जे आहे ना ते मला आता डॉक्टरांनी सांगितले की आरामात तू काम करू शकते. सो मी आता हळूहळू जसं जसं मला टाईम भेटेल तसे 1-1, 2-2 कबर्ड, 1-1, 2-2 ड्रॉवर अशा पद्धतीने आता ते साफ करेन मी जसं टाईम भेटेल तसा. तर इथे माझा किचनचा प्लॅटफॉर्म पण साफ करून झाला आहे, पण आता मला जिथे जे बारीक बारीक तेलकट डाग वगैरे दिसत आहे ना ते मी परत एकदा चांगले घासून घेते आहे. आणि तुम्हाला कुठली प्रोडक्ट लिंक हवी असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकतात, कारण की मी बऱ्यापैकी गोष्टी ना ऑनलाईनच खरेदी करते, मला ना बाहेर जायला जास्त भेटत नाही, त्यामुळे मी ऑनलाईन नीट बघून वगैरेच घेत असते. तर कसलीही प्रोडक्ट लिंक हवी असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. हा जो स्प्रे याची लिंक हवी असेल तरी कमेंट करा, ते मी तुम्हाला देईलच. आणि ना माझ्या घरामध्ये बऱ्यापैकी गोष्टी ऑनलाईन खरेदी केलेल्याच आहे, छोट्या मोठ्या सगळ्याच, आणि माझा ना ऑनलाईन शॉपिंग एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आत्तापर्यंतचा तरी. सो तुम्हाला कसली लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. इथे माझं किचन कट्टा क्लीन करून झालेला आहे, आणि इथे मी एक ना मस्त बादलीच ठेवलेली, कारण की मला ना एकदाच करायचं असतं, पण एकदम मग चकाचक करायचं असतं, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझं मन भरत नाही. सो इथे मस्तपैकी परत 1-2 वेळा पाणी टाकून चांगलं धुतलं. तुम्हाला वाटेल खूप पाणी वापरलं, पण नाही, खूप जास्त नाही वापरत मी, तर कमीच पाण्यामध्ये झालेलं आहे. आणि इथे मस्तपैकी बेसिनच्या एरिया वगैरे पण चांगला क्लीन करून घेणार मी. आणि त्याच्यानंतर आता मी इथे खालच्या साईडला क्लीन करायला बसते, कारण की वरचं मग सगळं पाणी खालती येतं ना, त्यामुळे खालचं पहिले नाही केलं. आणि ह्या साईडचं जास्त खराब होतो, कारण ह्या ट्रॉल्यांमध्ये किचनचे भांडे वगैरे असतात ना त्यामुळे. सो इथे मी मस्तपैकी थोडंसं रब करून वगैरे साफ करेन. आता सध्या ना मी फक्त मिनी ब्लॉग शेअर करते आहे जास्त तर, म्हणजे ऑलमोस्ट डेली बेसिसवर, आणि फुल ब्लॉग जो आहे तो आठवड्यातनं एखादा शेअर करते, कारण की ना फुल ब्लॉग बनवायला खूप मेहनत लागते आणि व्ह्यूज येत नाही ना, मग त्यामुळे ते मन असं काय म्हणतात ना वाईट वाटतं, दुःख होतं. म्हणून पण जर मला
म्हणजे तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओज बघायला, तर नक्की मी खूप वेगवेगळे कॉन्सेप्ट घेऊन किंवा खूप वेगवेगळे टॉपिक घेऊन व्हिडिओ बनवू शकते. आणि मला खूप आवडतं व्हिडिओ बनवायला. आणि असं नाही की हे मी पहिल्यांदा करते. माझी जी काय म्हणतात ना, माझं जर बॅकग्राऊंड आहे किंवा मी कुठली आहे काय, तुम्हाला जर माझी डिटेल माहिती बघायला किंवा ऐकायला आवडत असेल ते मला नक्कीच कमेंट करा. मी सांगेल तुम्हाला सगळं माझ्याबद्दलही. तर इथे मी ना चिमण्यांची म्हटली ना प्लेट्स पण धुवून ठेवलेले होते. सो ते मी आता लावून घेतले. आणि आता पूर्णपणे माझं किचन क्लीन करून झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की माझं किचन कसं दिसतं आहे क्लिनिंग झाल्यानंतर. सो इथे सगळं मी चेक केलं की बाबा सगळं नीट चालू आहे ना वगैरे. आणि त्यानंतर माझं किचन क्लीन झाल्यानंतर असं काहीसं दिसतं आहे एकदम चकाचक. आणि मला किचन प्लॅटफॉर्मवर ना जास्त पसारा आवडत नाही, त्यामुळे मी काहीच नाही ठेवत. कधीतरी जर तेलाची किटलीमध्ये जास्त तेल असेल ना तरच मी तेल त्याच्यामध्ये ठेवते, तिकडे किचनवर ठेवते. सो अशा प्रकारे माझं किचन मस्त क्लीन झालेलं आहे. कसं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. नक्कीच तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील मी ज्यावेळेस व्हिडिओ शेअर करेल त्यावेळेसची. आणि मिनी ब्लॉग बघायला बिलकुल विसरू नका, त्यामध्ये मी छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स शेअर करतच असते. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.